फर्स्ट चॅप्टर सुरू करायलो. आता यामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी इन प्लांट्स हे आपल्याला लर्न करायचं आहे, कारण आपला टॉपिक आहे लिव्हिंग वर्ड्स. आता सजीव सामान्यतः आपण कशाला म्हणतो, सजीवांची काही लक्षणं आपण अभ्यासलेली आहे. जसं की सजीवांची काय होते, ग्रोथ, वाढ होते. त्यानंतर सेल्युलर स्ट्रक्चर, सजीवांमध्ये काय असते, पेशीमय रचना असते. त्यानंतर रिप्रोडक्शन, प्रजनन, हे प्रत्येक सजीव स्वतःसारखा दुसरा जीव काय करू शकतो, निर्माण करू शकतो, बरोबर. त्यानंतर सजीवांची काय होते, डेथ, मृत्यू होतो. रिस्पॉन्सिव्हनेस, चेतना क्षमता असते. त्यानंतर रेस्पिरेशन आहे, श्वसन आहे. एक्सलेशन आहे, उत्सर्जन, बरोबर, म्हणजे श्वास घेतात. श्वसन हे सुद्धा सजीवांचं काय एक महत्वाचं लक्षण आहे. उत्सर्जन, एक्सलेशन म्हणजे की आपण जसं की काही टाकाऊ पदार्थ आपल्या शरीराबाहेर काय करत असतो, टाकत असतो घामावाटे, ओके. तर हे झालं एक्सलेशन. तर असे विविध कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की जे लिव्हिंग थिंग्सला नॉन लिव्हिंग पासून काय करतात, सेपरेट ठेवतात, बरोबर. तर ही सजीवांची लक्षणे आपण अभ्यासलेली आहेत. आता सजीवांचं क्लासिफिकेशन आपण जनरली 3 गटामध्ये करतो. किती कॅटेगरीमध्ये, 3 कॅटेगरीमध्ये. तर पहिली कॅटेगरी जी आहे लिव्हिंग वर्डची, तर ती आहे प्लांट्स. काय आहे, प्लांट्स. दुसरं जे आहे ते आहे ॲनिमल्स, आणि तिसरं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्यांना आपण काय म्हणतो, सूक्ष्मजीव. आता पुढच्या वर्गामध्ये तुम्ही तर रॉबर्ट व्हिटाकर यांची 5 किंगडम सिस्टीम स्टडी करणार आहात. ते नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे. परंतु सद्यस्थितीला आपण सजीवांचे 3 प्राथमिक गट लक्षात घेऊ. प्लांट्स म्हणजे कोण, वनस्पती. ॲनिमल्स, प्राणी. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव, जी डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, ज्यांना बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. आता यामध्ये आपल्याला माहित आहे की पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात काय आहे, डायव्हर्सिटी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये लक्षात येईल, 87 दशलक्ष म्हणजे 87 मिलियन ऑफ स्पेसीज या पृथ्वीवर सजीवांचे काय आहे, प्रेझेंट आहे. आणि याचा अर्थ काय झाला की पृथ्वीवर डिफरंट टाईपचे काय आहे, ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत. तर यांच्यामध्ये ही जी विविधता आहे, तर आता आपण सजीवांमध्ये विविधतेला काय म्हणतो, बायोडायव्हर्सिटी. काय म्हणतो, बायोडायव्हर्सिटी. पण आज आपल्याला जे लर्न करायचं आहे ते काय आहे, डायव्हर्सिटी इन प्लांट्स. की प्लांट्स हे किती डिफरंट टाईपचे असू शकतात, हे की नाही. तुम्हाला माहिती आहे की काही प्लांट्स हे पृथ्वीवर कुठे आहेत, पाण्यामध्ये पण आहेत. काही प्लांट्स हे डेझर्ट म्हणजे वाळवंटात आहेत. काही प्लांट्स हे बर्फाळ प्रदेशामध्ये आहेत. काही ग्रासलँड मध्ये आहेत. काही जसं की आपलं ट्रॉपिकल रिजन आहे, हे की नाही, आपल्या हा जो प्रदेश आहे, तर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे वृक्ष दिसून येतील, बरोबर. आता यामध्ये पहिलं जर आपण डायव्हर्सिटी पाहिलं तर बरेचसे प्लांट्स हे कसे आहेत, ॲक्वेटिक. ॲक्वेटिक म्हणजे काय, ग्रो इन वॉटर, ज्यांची वाढ पाण्यामध्ये होते. मग ते पाण्याच्या सरफेसवर असेल किंवा समुद्राच्या तळाशी असेल, तर पाण्यामध्ये ज्यांची ग्रोथ होते त्यांना काय म्हणू आपण, ॲक्वेटिक प्लांट्स. यामध्ये लोटस असेल, लिली असेल, हे त्याचे काय झाले एक्झाम्पल्स. त्यानंतर काही प्लांट्स असे आहेत की ते डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये सुद्धा काय होते, त्यांची ग्रोथ होते. तिथं ते आपल्याला फक्त त्याच प्रदेशामध्ये दिसून येते, तिथं त्यांचं ऍडॅप्टेशन झालेलं असतं. त्यामध्ये कॅक्टस आहे आणि ॲकेसिया, ओके. तर बाबळ म्हणतो आपण त्याला, हे की नाही, निवडुंग वगैरे जे वनस्पती आहेत ते आपल्याला कुठे दिसून येतील, डेझर्ट मध्ये. सो एक्झाम्पल आहे कॅक्टस आणि ॲकेसिया. त्यानंतर काही प्लांट्स हे स्नोई रिजन म्हणजे जिथं बर्फाळ प्रदेश आहे, हे की नाही, हिम प्रेझेंट असतो. जसं की आपल्याकडे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर येथे जर पाहिलं तर हा थोडासा बर्फाळ प्रदेश आहे. तर त्यामध्ये जर आपण प्लांट्स पाहिले तर त्यामध्ये पाईन असेल, देवदार असेल, हे ना, असे काही वृक्ष आहे की त्यांना तुम्हाला माहित आहे की ते सूचिपर्णी असतात. म्हणजे त्यांच्यावर बर्फ जरी पडले ना, कोनिकल म्हणजे कोणच्या आकाराचे, शंकुकृती, त्याच्या पानावर बर्फ टिकतो का, नाही. अशा पद्धतीने त्यांची रचना असते.
काही प्लांट्स हे मायक्रोस्कोपिक आहे, म्हणजे सूक्ष्म जीवांश, अशी काही सूक्ष्मजीव आहेत की जे आपल्याला स्पष्ट डोळ्याने दिसू शकतात का? नाही, ज्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो, सूक्ष्मदर्शकाचा. ते झाले मायक्रोस्कोपिक प्लांट. यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे अल्गी. कारण तुम्हाला माहिती आहे की शेवाळ जे आहे, जिथं पाणीचं असलेलं असतं ना, तिथं तुम्हाला हिरवट रंगाचा थर दिसतो. ऍक्च्युअल आपल्याला कळत नाही की तिथं ऍक्च्युअल अल्गीची काय झालेली आहे, ग्रोथ झालेली आहे. पण त्याच अल्गीला जर आपण मायक्रोस्कोप न जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ते सुद्धा एक प्रकारचे काय आहे, प्लांट्स आहेत, है ना. फक्त त्यांचा आकार अतिशय लहान असतो, त्यामुळे आपल्याला सहज ते लक्षात येत नाही. त्यानंतर आहे काही प्लांट्स असे आहेत की जे फॉरेस्ट रिजन मध्ये आहे, जंगल प्रदेशामधले वनस्पती. मग त्यामध्ये फर नसेल, लायकेन असेल. ओके, हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. लायकेन प्रयोगशाळेमध्ये तुम्ही लिटमस पेपर वापरताय की नाही, तर हा लिटमस पेपर दगडफूल या वनस्पतीपासून मिळवतो आपण, तर त्यालाच काय म्हणायचं, लायकेन्स. आणि फर्न जी आहे, म्हणजे जर पाहिलं आपण तर जिथे जंगल प्रदेश असतो ना, त्या सर्वीकडे जर पाहिलं आपण तर घनदाट जंगल कशामुळे, कारण त्याच्यात मेजर प्रमाणात कशाची वाढ झाली असते, फर्नची ग्रोथ झालेली असते. आणि काही प्लांट्स हे ग्रासलँड रिजन मध्ये आहे, म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये. आता गवताळ प्रदेश म्हणलं की तर मेजरली काय असणार, गवतच असणार. पण त्या व्यतिरिक्त सनफ्लावर सारखे जे वनस्पती आहे ना, सूर्यफूल सारखे, तर यांचा सुद्धा समावेश कोणत्या कॅटेगरीमध्ये होतो, ग्रासलँड रिजन मध्ये समावेश होतो. आता हे झाल्यानंतर आता आपण आपल्या चॅप्टरच्या मुख्य टॉपिक कडे येऊ, तर ते आहे अडॅप्टेशन. आता अडॅप्टेशन ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणलो, अनुकूलन. आता अनुकूलन हा शब्दाचा नेमका अर्थ काय आहे की एखाद्या भौगोलिक परिस्थितीशी, है ना, एखादा जो लिव्हिंग थिंग आहे तो त्याच्या ग्रोथ साठी काही गोष्टी काय करतो, ऍडजस्ट करतो. तर त्याची जी ऍडजस्टमेंट मुळे तो त्या एरियामध्ये टिकतो. याला सामान्यपणे आपण काय म्हणू, अडॅप्टेशन म्हणू. पण अडॅप्टेशनची डेफिनेशन काय सांगते पहा, ग्रॅज्युअल चेंज ऑकर्स इन बॉडी पार्ट्स, बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम and it helps them to adjust their surrounding. It is known as the adaptation. Adaptation मध्ये काय काय अंतर्भूत आहे, अडॅप्टेशन सांगतात की ग्रॅज्युअल चेंज म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात आलेला बदल. कशामध्ये, बॉडी पार्ट्स मध्ये आलेला बदल असेल. त्यानंतर बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम, हे जे ऑर्गॅनिझम आहे, सजीव आहे, तर त्यांच्या वर्तनामध्ये आलेला बदल, येते लक्षात. तर बॉडी पार्ट्स मध्ये आलेला बदल आणि ऑर्गॅनिझमच्या बिहेवियर मध्ये आलेला बदल, आणि हा बदल त्यांना कशासाठी मदत करायला बरं, हा चेंज त्यांनी काय केला, बिकॉज ऑफ हेल्प देम टू ऍडजस्ट देअर सराउंडिंग, म्हणजे त्याच्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये त्याला स्वतःला टिकवण्यासाठी, त्यांना स्वतःला ऍडजस्ट करण्यासाठी बॉडी पार्ट्स मध्ये, बिहेवियर मध्ये काही चेंज केला. या चेंजलाच काय म्हणायचं, अडॅप्टेशन. जसं की पहा, आता आपण जर स्नोई रिजन, बर्फाळ प्रदेशात जर पाहिलं तर प्राण्यांच्या अंगावर केसांचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. वाय, कारण त्यांना तिथे काय करायचं आहे, सराउंडिंग थंडीपासून स्वतःचं प्रोटेक्शन करायचं आहे, बरोबर आहे का. आणि तेच जर आपण कॅमल पाहिलं डेझर्ट मध्ये, तर त्याच्या बॉडीवर हेअर्स प्रेझेंट आहेत का, नाही. उलट त्याचे पाय जे आहेत ते लॉंग आणि टॉल आहेत, आणि रचना अशी आहे की तो त्याचे पाय वाळूमध्ये फसू नये, हे ना, बरोबर आहे. अशा प्रकारचे फ्लॅट असतात. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला. आणि वनस्पती हे झालं प्राण्यांमधले अडॅप्टेशन, बरोबर आहे का. तर तसंच अडॅप्टेशन आपल्याला कशामध्ये, अॅनिमल बद्दल झालं, तर प्लांट्स मध्ये सुद्धा तशा पद्धतीने तुम्हाला काय दिसेल, ऍडजस्टमेंट दिसेल. जसं की पहा, वाळवंटातल्या वनस्पती, त्यांना जास्त असे लांब पाने आहेत का, नाही. कारण पानं जर जास्त राहिली असती तर त्यांना पाणी जास्त लागलं असतं फोटोसिंथेसिसचं, बरोबर आहे का. पण त्यांची जी तुम्ही पाहिलं तर त्यांचं खोड हिरवं असतं, बरोबर आहे का. कशामुळं, कारण त्यांना पाण्याची उपलब्धता जास्त आहे का त्या ठिकाणी, नाही. कारण तुम्हाला माहित आहे की वनस्पतीचं लीफ तुम्ही शिकलेलं आहात की वनस्पतीचं अन्न कुठे तयार होतं, त्याच्या लीफ मध्ये तयार होतं. पण दिवसा काय होतं, त्याची जी लहान लहान छिद्र असतात
ज्याला आपण स्टोमॅटा म्हणतो. काय म्हणतो? स्टोमॅटा. तो डे टाइम मध्ये काय होतो बरं? ओपन होतो आणि तिथून पाण्याचा काय होतो? लॉस. मग हा लॉस वाचवण्यासाठी त्यांना पानच नसतात सामान्यपणे जे वाळवंटातले वनस्पती. आणि तेच बर्फाळ प्रदेशात जर पाहिलं तर वनस्पती सूचीपद मी सांगितलं मी तुम्हाला, कोनिकल शेपचा त्यांचा आकार असतो, ज्याच्यामुळे त्यांनी तिथं ते अडॅप्टेशन केलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण दोन्ही एक्झाम्पल पाहिलं, प्लांटचं पण आणि अॅनिमल पण काय करले बरं, त्यांच्या सराउंडिंग नुसार है ना, सभोवतालच्या वातावरणानुसार स्वतःचे बॉडी पार्ट्स, स्वतःचं बिहेवियर याच्यामध्ये काय आणायले ते बदल, चेंज आणायले. आणि हा चेंज कशासाठी आणायले? कारण त्यांना सराउंडिंग सोबत काय करून घ्यायचं आहे? ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. ऍडजस्ट करण्याच्या या क्षमतेलाच काय म्हणायचं? त्यांचं अडॅप्टेशन. इट टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि पहा, तुम्हाला पुढे चलून तुम्ही इव्होल्युशनचा अभ्यास करणार आहे की नाही? तर इव्होल्युशन काय सांगतो माहिती का? की सजीवांची जी उत्क्रांती झालेली आहे ही एकाएकी झालेली आहे का? नाही. तर इव्होल्युशनला बराच काळ लागलेला आहे पण, बरोबर आहे का? म्हणजे सुरुवातीला सजीव तयार झाले, पाण्यामध्ये तयार झाले, बरोबर आहे का? त्यांना आपण ऍक्वेटिक अॅनिमल्स म्हणू. त्यांच्यापासून कोणते सजीव तयार झाले? जे पाण्यामध्ये आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात, ज्यांना आपण काय म्हणतो? अँफिबियन, उभयचर. त्यानंतर जमिनीवर सरपटणारे प्राणी तयार झाले, ज्यांना आपण रेप्टाइल्स म्हणतो. त्याच्यानंतर त्यापासून टेरिस्ट्रियल म्हणजे जमिनीवर चालणारे प्राणी तयार, बरोबर, ज्यांना आपण भोवचर म्हणलो. त्याच्यानंतर काही एरियल किंवा हवेमध्ये उडणारे पक्ष्यांसारखे, बर्ड सारखे. म्हणजे लक्षात घ्या, हे जे चेंज येत गेला हा एका कमी कालावधीमध्ये आलेला आहे का? नाही, फार मोठ्या कालावधीमध्ये आलेला बदल असतो, त्याला म्हणायचं इव्होल्युशन. तर लक्षात घ्या की हे जे अडॅप्टेशन येतं हे एकाएकी येतं का? नाही. अचानक पेंग्विन पक्षी आहे समजा, हा अंटार्क्टिका मधून जर आपण आणला आणि आपल्या एरियामध्ये जर प्लेस केला, तो इथे टिकू शकतो का बरं? नाही, कारण त्याला तसं सराउंडिंग आहे का? नाही. परंतु पेंग्विन जो स्पेसीज आहे ही अंटार्क्टिकामध्ये जी तयार झाली, मुळात तिथल्या वातावरणामध्ये त्यानं फार पूर्वीपासून त्याच्या कितीतरी स्पेसीजनं काय केलं? स्वतःमध्ये अडॅप्टेशन आणलं. आणि आज त्यांची बॉडी अशी आहे की ते तिथं काय करू शकतात? कितीही बर्फ पडला तर ते स्वतःला काय करू शकतात? तिथं सस्टेन करू शकतात, तिथं ते त्यांचं अस्तित्व टिकवतात. अस्तित्व जिथं टिकवू शकतो याचा अर्थ तिच्यामध्ये कोणती क्षमता आलेली आहे? अडॅप्टेशनची क्षमता आलेली आहे. त्यानंतर आता आपण आपल्या टेक्स्टबुक मध्ये काही ऍक्टिव्हिटीज दिल्या आहेत, तर त्या आधारावर आपण थोडीशी एक एक प्लांट घेऊ आणि त्याच्यामध्ये काही लीफ कशा पद्धतीचा आहे, स्टीम कसा आहे, हे ना, रूट कसा आहे, ह्या मेजर गोष्टी समजून घेऊ. कारण तुम्हाला माहिती आहे की वनस्पतीचे 5 मुख्य पार्ट्स असतात, बरोबर आहे का? सर्वात महत्वाचा जमिनीमध्ये असणारा कोणता पार्ट आहे? त्यांचा रूट्स, हा सर्वात महत्वाचा. दुसरा आहे जमिनीवर वाढणारा स्टेम. त्यानंतर फोटोसिंथेसिस जिथं होतं तो कोणता आहे? लीफ, जिथं अन्न तयार होतं. अजून सांगा काय आहे? फ्लावर, बरोबर, हे पण वनस्पतीचं आहे. आणि 5वा आहे फ्रूट, बरोबर. हे तर नंतरच्या टप्प्यामध्ये तयार होणार येते, बरोबर आहे का? आपण सुरुवातीला मेजरली 3 पार्ट्स आहेत. कोणते कोणते? रूट, स्टेम आणि लीफ, बरोबर. आता तसं आपण एक एक एक्झाम्पल पाहू. पहिलं पहा, प्लांट कोणता घेतला आपण? लोटस. ओके. आता लोटसचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर याचा हॅबिटेट कसा आहे बरं? ऍक्वेटिक, म्हणजे ही जलचर वनस्पती आहे, पाण्यामध्ये असणारी. त्यानंतर रूट जर पाहिला तर हा रूट कसा आहे त्याचा? फेब्रियस रूट्स आहे, फायबरियस. आता फेब्रियस आणि टॅप रूट असे 2 प्रकार असतात. टॅप रूट जो आहे तो सरळ जमिनीमध्ये जात असेल तर त्याला कोणतं रूट म्हणतो आपण? टॅप रूट. आणि जर काय होत असेल, त्याला ब्रँचेस होत असेल तर त्याला काय म्हणायचं? फेब्रियस रूट्स. सो फायबरस रूट्स हे कोणाचं आयडेंटिटी आहे? लोटस. त्यानंतर लीफ जर पाहिले आपण, लीव्स, लीफ या शब्दाचं अनेक वचनी काय असतं? लीव्स. तर लीफ कशा आहे? लार्ज, राऊंड विथ वॅक्सी लेअर. कमळाचं तुम्ही पान पाहिलं असेल, ते पान थोडस मोठ्या आकाराचं आहे, लार्ज टाईपचं आहे.
गोलाकार असतं, त्याच्यावर मेनचा थर असतोय ना, वॅक्सी लेअर त्या ठिकाणी प्रेझेंट असते. स्टेम जर पाहिलं आपण खोड, तर कसं आहे बरं, हॅलो अँड फ्लेक्झिबल. हॅलो म्हणजे कसं, हा एम्प्टी स्पेस असणं, हे की नाही, आतून पोकळ असणं, याला म्हणायचं हॅलो टाईप. आणि दुसरं काय आहे, फ्लेक्झिबल, लवचिक. म्हणजे जरी तिथं हवा पाणी याचा त्याला स्ट्रगल करावं लागत असेल, पण ते मोडतं का नाही, थोडस लवचिक आहे. म्हणजे पाहिजे तसं त्याला आपण त्याला काय करू शकतो, फोल्ड करू शकतो, हे की नाही, तिथं ते ब्रेक होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं आपण, तर प्लांट आहे कॅक्टस. ओके, आता कॅक्टस हा जो प्लांट तुम्हाला अगोदर सांगितलं मी, कुठे असतो तो, डेझर्ट मध्ये. त्यानंतर रूट जर पाहिले आपण कॅक्टस मध्ये, तर कसे आहेत, टॅप रूट आहे आणि फिब्रियस टाईप, म्हणजे दोन्ही टाईपचे रूट्स आहेत. त्याच्यातही पेनिट्रेट डीप अँड स्प्रेड, म्हणजे हे जे लक्षात घ्या, याच्यामध्ये दोन टाईप काय माहितीये का, कारण अगोदर काय करतात, वॉटर कमी असतं वाळवंटामध्ये, मग हे वाळवंटातल्या वनस्पती काय करतात, अगोदर जमिनीत खोलवर जातात आणि तिथून पुढे ते काय होतात, त्यांची मूळ पसरायला लागतात. म्हणजे टॅप रूट किंवा फायब्रियस रूट्स, हे दोन्ही टाईपचे असतात. त्यानंतर पानं जर पाहिलं तर हायली मॉडिफाईड इन स्पाइन्स और थ्रोन्स. तुम्ही जर निवडुंग पाहिले ना, कॅक्टसचं एक्झाम्पल गेलं, त्याला काय बरं, लहान लहान काटे असतात. त्याचे काटे काय बरं, कारण त्याच्या पानाचंच मॉडिफिकेशन झालं, पानाचं रूपांतर कशामध्ये झालं, थ्रोन मध्ये, काट्यामध्ये झालं. म्हणून ते जनरली कसे असतात, लीफलेस, म्हणजे पानं नसतात. मात्र त्यांचं जे स्टीम आहे ते कसं असतं, ग्रीन, हिरव्या रंगाचा आहे. आणि वनस्पतीचा जो पार्ट हिरव्या रंगाचा आहे, याचा अर्थ तिथून काय चालतं, त्याचं प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस चालतं. कारण ग्रीन का असतं, कारण त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल तरच, हरितद्रव्य, एक नाही, त्याच्यामध्ये पिगमेंट कोणता असतो, क्लोरोफिल. त्यानंतर वॅक्सी लेअर पण याच्यामध्ये प्रेझेंट आहे, थोडस थिक टाईपचं स्टीम असतं. फायनली तेव्हा आपण बनियान ट्री, वडाचं झाड. ओके, तर हा जर पाहिला आपण, तर याचा हॅबिटेट काय आहे, ट्रॉपिकल किंवा फॉरेस्ट रिजन. ओके, म्हणजे जे ट्रॉपिकल रिजन्स आहेत, ओके, आणि फॉरेस्ट आहे, जंगल प्रदेश असू द्या, किंवा आपल्या एरियामध्ये पण आपल्या सभोवताली है ना, हा ट्रॉपिकल रिजनच आहे. तर समुद्रापासून थोडस दूर आहे आपण. ओके, तर आपल्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला हा ट्री दिसून येईल, म्हणजे हे तुम्ही डेली ऑब्झर्वेशन करू शकता. आता रूट जर पाहिला आपण, तर ऍडव्हेंटिटियस रूट्स आणि प्रॉप रूट्स. आता ऍडव्हेंटिटियस रूट्स काय प्रकार आहे, तर पहा, जी मुळा आहे ना, ही एखाद्या खोडापासून तयार होत असेल, एखाद्या पानापासून तयार होत असेल, तर त्या रूटला काय म्हणायचं, ऍडव्हेंटिटियस रूट्स. लक्षात आलं की रूट जे आहे ते जमिनीच्या खाली आहेत का, नाही, खोडावर कुठेतरी मूळ आहे, त्याच्यानंतर पानावर मूळ आहे, अशा रूट्सला काय म्हणतो आपण, ऍडव्हेंटिटियस रूट्स. आणि त्याच्यापासूनच प्रॉप रूट्स तयार होतं. पहा, वडाला पारंब्या असतात, पहा, पाहिलं का पारंब्या, तर त्या पारंब्या जर पाहिलं आपण, पार जमिनीपर्यंत टिकलेल्या असतात, ठीक आहे. तर या वडाच्या पारंब्या म्हणजे काय आहे, तर त्यांची ती मुळं आहे, त्या रूटला आपण कोणतं रूट म्हणायचं, प्रॉप रूट. पानं जर पाहिले आपण, लार्ज, इलिप्टिकल आणि ग्रीन. सर्वांनी वडाच्या झाडाचं पान पाहिलंच असेल, थोडस मोठं आहे. इलिप्टिकल म्हणजे थोडं लंब वर्तुळाकार आकाराचं असतं, आणि ग्रीन रंगाचं आहे. आणि स्टीम जर पाहिलं, तर पहा, वडाचं झाड सर्वांनी पाहिलंय का, फार त्याला आपला राऊंड मारावा लागतो, इतकं ते जाड त्याचं ट्रंक असतं, एक नाही, खालचा जे खोडाचा भाग असतो जमिनी जवळचा, त्याला काय म्हणतो आपण, ट्रंक. तर ठीक असा ट्रंक असतो, हेवी, ब्रॉड स्प्रेडिंग, आणि फार असा तो काय असतो, पसरलेला असतो. तर अशा पद्धतीचे तीन याचे एक्झाम्पल पाहिले आपण, लोटस, कॅक्टस, आणि दुसरं पाहिलं बनिया, हे ना, जी ऍक्टिव्हिटी आपल्यामध्ये होती. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्लांट्स मध्ये एरिया वाईज अडॅप्टेशन कसं आहे त्या संदर्भात डिस्कस करू. ओके.